गुड मॉर्निंग श्रोते हो. ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपल्या बरोबर आहेत ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी. नमस्कार डॉक्टर गिरी. नमस्कार सर, आज आपण जी केस बघणार आहोत ती 66 वर्षांच्या एका महिलेची आहे, ज्यांना 4 वर्षापासून डायबेटीस होता. आता क्रिएटिनिन लेवल त्यांची वाढायला लागली होती. किडनी प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे सुरू झाले होते, म्हणून त्या ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आल्या. 1.5 वर्ष त्यांनी ट्रीटमेंट घेतली. आता औषधं बंद आहेत, क्रिएटिनिन लेवल नॉर्मल आहे आणि डायबेटीस सुद्धा नॉर्मल आहे. तर हे कसं शक्य झालंय? खरंच एक फार मोठे इंटरनॅशनली म्हणजे रिनाउंड सायंटिस्ट आहेत. त्यांनी असं म्हणलं होतं की सध्याची सिस्टीम ही नॉर्मल माणसाला आजारी पाडण्यासाठी आहे का काय आहे, असं त्यांचं म्हणणं होतं. बरोबर ना? ह्या लेडीच्या बाबतीत एकदम तेच झालं. म्हणजे पहिल्यांदी 62 वर्षामध्ये म्हणजे 4 वर्षापूर्वी ती जेव्हा 62ला होती तेव्हा तिचा एक दात दुखायला लागला, म्हणून ती दाताच्या डॉक्टरकडे गेली. मग तेव्हा रुटीन बाबा दात काढण्याच्या आधी रुटीन जे चेकअप करतात त्याप्रमाणे मग शुगर आली, तिला डिटेक्ट झाली. साधारण किती 190 वगैरे होती, अशी काही फार नव्हती. पण मग त्यांनी म्हणले डायबेटिक्स डॉक्टरकडे जा. आता त्या प्राध्यापिका है ना, कदाचित त्या समजा नॉर्मल याच्याकडे गेल्या असतात, एखादी गोळी दिली असती, परंतु स्पेशालिस्टकडे गेल्यानंतर त्यांचा बघण्याचा व्ह्यू वेगळा असतो. आणि मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने चालू केलं. डायबिटीसच्या प्रायमरी लेवलला 3 प्रकारच्या गोळ्या, म्हणजे नाश्त्याच्या वेळेला वेगळी, दुपारच्या जेवणाच्या वेळेला वेगळी, रात्रीच्या वेळेला वेगळी. आता वय झाले म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम्स येणारच आहेत, म्हणून हार्टचे वर एक टॅबलेट, मग रक्त पातळ व्हायची गोळी एक, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉलची एक गोळी, त्याच्यानंतर मग एवढ्या सगळ्या गोळ्या आहेत म्हणून मग ऍसिडिटीची एक गोळी, मग त्यानंतर एखादी कॅल्शियमची, एखादी विटॅमिनची, असं जवळजवळ 8-10 गोळ्यांचं ते प्रिस्क्रिप्शन घेऊन आले. आतापर्यंत त्या 62 वर्षाच्या तरुण होत्या, आता 62 वर्षाच्या म्हाताऱ्या झाल्या. कारण अब मैं बिलकुल बुड्ढा हूं, गोली खाके जीता हूं, तसं आता ते गोळ्यांचा डबा घेऊन फिरायला सुरुवात झाली. आता ठीक आहे, भविष्यामध्ये बाबा प्रॉब्लेम येऊ नयेत म्हणून आपण या औषधं घेतो, पण खरंच ही औषधं आपल्याला भविष्यातल्या कॉम्प्लिकेशन्स पासून थांबवतात का, हा विचार करण्याचा भाग आहे. अगदी खरं. आणि म्हणून आपण त्यांना काय ट्रीटमेंट दिली हे जाणून घ्यायचंय. त्याआधी श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या आजारामध्ये औषधमुक्त जीवन साध्य करण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर विद्याधर गिरी दर गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, दर शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे तुम्हाला भेटू शकतील. संपर्क 8484 05 10 25 8484 05 10 25 8484051025. डॉक्टर गिरी, मग आपण त्यांना काय ट्रीटमेंट दिली आयुर्वेदानुसार, ज्यामुळे त्यांची क्रिएटिनिन लेवल सुद्धा नॉर्मल आली? टोटली हिस्ट्री जर का त्यांची आपण बघितली तर बरोबर ना, मग त्यांच्या औषधं चालू झाली. पहिल्यांदा पोटाचे प्रॉब्लेम चालू झाले, म्हणजे याच्या आधी आजींना कधीच पोटाचे प्रॉब्लेम नव्हते. मग ते पोटाचे प्रॉब्लेम चालू झाले, ऍसिडिटी व्हायला लागली, कॉन्स्टिपेशन व्हायला सुरुवात झाली, मग त्याच्यातून B12 डेफिशियन्सी, त्यातून कॅल्शियम डेफिशियन्सी. खरं असं B12 आणि कॅल्शियमचं औषध चालू असताना कॅल्शियम आणि B12 डेफिशियन्सी होतेच कशी, हा सगळ्यात मेजर पार्ट आहे. आणि मग या डेफिशियन्सीज व्हायला लागल्या, मग वेगवेगळ्या प्रकारची औषधं, इंजेक्शन, आणि याच्यामधून काय झालं की शरीरामध्ये केमिकल लेवल एवढ्या वाढायला लागल्या, म्हणजे शरीरामध्ये टॉक्झिन्स लेवल वाढायला लागल्या. आणि शरीरातले हे एक्सेस टॉक्झिन जे आहेत ती कुठून बाहेर पडणार आहेत, तर किडनी मधूनच बाहेर पडणार आहेत. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की किडनीचे प्रॉब्लेम्स होतात, शरीरामध्ये टॉक्झिन्स वाढले की त्यातून क्रिएटिनिन लेवल वाढायला लागली. म्हणजे एकूणच जर का आपण बघितलं तर हे सगळं डायबिटीसमुळे झालं असं म्हणण्यापेक्षा सुद्धा मेडिसिनचा अतिरेकामुळे हे सगळं झालं असं म्हणणं जास्त योग्य आहे. आणि मग आपण ते लक्षात घेतलं पूर्णपणे, आणि पहिल्यांदा आपण काय केलं, हळूहळू मेडिसिन टॅपरिंग करायला सुरुवात केली. हार्डली मी तिची मला वाटतं की 15 दिवसामध्ये पूर्ण मेडिसिन बंद केली, आणि मग प्रॉपर त्यांची नॅचरली शुगर आणि सगळं मेंटेन केल्यामुळे, आणि मेडिसिन म्हणजे म्हणतो ना की अतिरेकामुळे या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आणि शरीरात टॉक्सिक लेवल वाढल्यामुळे, मग ते सगळं आपण डिटॉक्सिफिकेशन केल्यानंतर काय झालं, त्यांचं पूर्णपणे नॉर्मल झालं. तर त्याच्यामुळे म्हणजे कसं आहे माहिती आहे ना की उगाच शुगर वाढली म्हणून लगेच औषधं चालू करत राहण्यापेक्षा सुद्धा या गोष्टी मागची कारण मीमांसा नीट जर का बघितली आणि योग्य पद्धतीने त्यांना ट्रीटमेंट केली तरच या सगळ्या गोष्टीपासून किंवा फ्युचर कॉम्प्लिकेशन पासून आपण वाचू शकतो, अन्यथा मात्र मुश्किल आहे. अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, कोणत्याही प्रकारच्या आजारामध्ये औषधमुक्त जीवन साध्य करण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. संपर्क 8484 05 10 25 8484 05 10 25 8484051025. डॉक्टर विद्याधर गिरी दर गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, दर शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड इथे आणि इतर दिवशी हडपसर इथे तुम्हाला भेटू शकतील. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषधमुक्त जीवन या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.